हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर हा व्हिडिओ आहे म्हणजेच रविवारचा. तर काल आपण जी जन्माष्टमीची पूजा केली होती म्हणजेच 15 ऑगस्टच्या रात्री ही पूजा मी केली होती आणि कालचा संपूर्ण दिवस म्हणजे शनिवारचा संपूर्ण दिवस ही पूजा मी अशीच राहू दिली होती. आणि आजचा वार आता रविवार आहे. तर रविवारी ही जी पूजा आहे तर ती संपूर्ण मी उचलून घेतली आणि जेही मला म्हणजेच थोडंसं चेंज करायचं होतं मंदिरामध्ये, म्हणजेच जे वस्त्र मी देवघरामध्ये अंतरलं होतं तर ते मला चेंज करायचं होतं. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं की जे मंदिराचं म्हणजे जे वस्त्र आहे तर ते म्हणजेच मी 7 कलरचे आणले होते, जेणेकरून मला म्हणजेच प्रत्येक आठवड्याला एक वस्त्र असं चेंज करता येईल. आणि जे वस्त्र आहे तर हे धुता देखील येतं, त्यामुळे तो म्हणजेच पुन्हा यूजमध्ये देखील येऊन जातं. त्यामुळे हे जे वस्त्र आहेत तर हे म्हणजेच मी ते मार्केटमधूनच घेतले. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केले, जर तुम्ही ते बघितले नसेल तर नक्की बघा. कारण असे वस्त्र आपण जर आपल्या देवपूजेमध्ये यूज केला या वस्त्रांचा तर आपली पूजा देखील दिसायला खूप छान दिसते आणि नवनवीन आपल्याला देखील म्हणजेच पाहायला चांगलं वाटतं. त्यामुळे मी तरी म्हणजेच जे काही वस्त्र आहेत तर ते चेंज करत असतो. तर जी सर्वात पहिल्यांदा जी पूजा मांडणी मी केली होती तर ती मी उचलून घेतली. जो बाळकृष्णाचा फोटो मी कालच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केला होता तर हा फोटो देखील मी देवघरामध्ये पुन्हा ठेवून दिला. त्यानंतर जे काही पूजेमध्ये मी सामान यूज केलं होतं म्हणजे जे फुलं वगैरे मी यूज केली होती नंतर ती मी निर्माल्यामध्ये टाकून दिली. त्याचबरोबर जो दिवा होता तर तो अखंड चालूच होता, म्हणजेच रात्रभर चालू होता आणि दुसऱ्या दिवशी देखील तो कंटिन्यू चालू होता. फक्त त्यामध्ये एकदा तेल टाकलं की तो म्हणजेच चालूच राहतो. आणि जी वात आहे तर ती फक्त एकदा बरोबर करावी लागते. तर हे जे गुलाबी कलरचं वस्त्र आहे तर हे मला आता चेंज करायचं होतं. तर तुम्ही बघत आहात तर पहिलंच म्हणजे रेड कलरचं म्हणजे त्याला मरून कलर असं देखील म्हणतात, तर मरून कलरचं वस्त्र होतं. तर ते आता मला गुलाबी कलरसोबत चेंज करायचं होतं. त्यामुळे जे काही देवांची मांडणी मी केली होती तर ती सर्वात पहिल्यांदा मी उचलून घेतली, कारण मंदिर देखील साफ करायचं होतं. ज्या काही माळा मी यूज केल्या होत्या म्हणजेच पूजेमध्ये तर त्या देखील मी नंतर पूजा झाल्यानंतर त्या पद्धतशीरपणे मी ठेवून देतो, जेणेकरून त्या लवकर खराब होत नाहीत. नाहीतर आपण तर ज्या माळा तशाच जर ठेवल्या तर त्याच्यावरती धूळ किंवा त्या काळपट पडतात. त्यामुळे जशा तुम्हाला त्या रिसीव होतात तर तशाच तुम्ही त्या पद्धतशीरपणे जर ठेवलं तर ते खूप दिवस टिकतात. त्यामुळे जे काही साहित्य मी पूजेमध्ये यूज करत असतो तर ते पूजा झाल्यानंतर मी लगेचच जसं मला ते म्हणजेच रिसीव होतं किंवा म्हणजे पार्सल वगैरे असतं तर ते बॉक्समध्ये रिसीव होतं. आणि ह्या ज्या माळा होत्या तर ह्या मी लोकल मार्केटमधूनच घेतल्या होत्या, त्यामुळे मला त्या कॅरीबॅगमध्येच रिसीव झाल्या. त्यानंतर त्या कॅरीबॅग मी म्हणजेच तशाच पद्धतशीर ठेवतो आणि त्याचं जर आपलं काम झालं तर नंतर मग त्या पुन्हा मी त्या कॅरीबॅगमध्ये ठेवून दिल्या. यानंतर देवाची देखील साफसफाई करायची होती, म्हणजेच देवघराची देखील जी साफसफाई होती तर ती आता माझी चालू होती. तुम्ही बघत असाल तर ही खालची जी फरशी होती तर आता 1 महिना झाला या फरशीला. तर ही फरशी मला खूप युजफुल ठरत होती, कारण फरशीचा जो खालचा भाग आहे तो थर्माकॉलचा आहे. तर सुरुवातीला मी म्हणजेच पहिले याच्यावरती पेपर न्यूजपेपर जो असतो तर तोच अंथरायचो, पण तो दिसायला देखील चांगला दिसत नव्हता आणि त्याच्यावरती रांगोळी वगैरे काढायचं म्हटलं तर खूप म्हणजेच वेगळं दिसायचं. त्यामुळे अशा प्रकारची फरशी मला मिळून गेली. तर ही फरशी मी म्हणजेच मोठ्या साईजचीच फरशी आहे, म्हणजेच जेवढा त्याचा खालचा भाग आहे तर तेवढाच वरचा भाग आहे. त्यामुळे अशा प्रकारची फरशी मी यूज केली पूजेमध्ये. त्यानंतर आता जे मला चेंज करायचं होतं ते म्हणजे वस्त्र, आणि जे मरून कलरचं वस्त्र होतं तर ते मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं, कारण ते आपण धुवून जरी ठेवलं तरी ते स्वच्छ म्हणजेच निघून जातं सर्व. त्यामुळे जे वस्त्र होतं तर ते मी पूर्ण क्लीन करून घेतलं. आणि त्यानंतर हे जे आता तुम्ही गुलाबी कलरचे वस्त्र बघत आहात तर हे देखील दिसायला खूप छान दिसत होतं पूजेमध्ये. त्यानंतर ज्या काही पायऱ्यांसाठी मी बॉक्सचा यूज केला होता, कारण जसं की तुम्हाला मी सांगितलं की मी बाहेरगावी जॉबसाठी राहतो, त्यामुळे जे काही सामान आहे देवपूजेचं किंवा मला जेवढं लागतं तर मी तेवढंच ऑनलाईन घेत असतो. कारण इथे देखील म्हणजे बंगाली एरिया असल्यामुळे मला जास्त आपल्या देवांचं सामान इकडे काही मिळत नाही. त्यामुळे बरंचसं जे पूजेचं सामान आहे तर ते मी ऑनलाईनच बोलवत असतो आणि तुमच्यासोबत देखील शेअर करत असतो. तर ज्या पायऱ्या होत्या तर त्या मी लाकडाच्या बनवून नाही घेतल्या, तर जे बॉक्स आहेत तर त्याचाच मी यूज करतो पायऱ्या करण्यासाठी. कारण आपण जर देव पायऱ्यांनुसार मांडले तर ते दिसायला देखील खूप छान दिसतात. आणि आपल्या स्वामी केंद्रामध्ये देखील सांगितलं जातं की आपण म्हणजे मंदिरामध्ये ज्या पायऱ्या असतात तर त्या असल्याच पाहिजेत, म्हणजेच किमान 3 नाही तर 5 अशा प्रकारे पायऱ्या आपण आपल्या देवघरामध्ये केल्या पाहिजेत. जर तुमच्या देवघरामध्ये जर पायऱ्या नसतील तर तुम्ही नक्की करून घ्या. माझी दररोजची जी पूजा असते तर ती देखील एकदम साधी आणि सोपी असते. जे काही मला पूजेला फुलं लागतात तर ती देखील मला इथे अवेलेबल होऊन जातात, कारण इकडे प्रत्येकाच्याच घरी जे फुलांची झाडं आहेत तर ती अवेलेबल आहेत. त्यामुळे मला जी फुलं म्हणजे पूजेसाठी लागतात तर ती सर्व मिळून जातात. तर सर्वात पहिल्यांदा जो मंगल कलश होता तर त्याचे देखील मी पानं चेंज केली होती, म्हणजेच कालच्या शुक्रवारच्या व्हिडिओमध्ये मी त्याचे पानं चेंज केले होते. त्यामुळे मी त्याला म्हणजे धक्का नाही लावला आणि तो देखील दिसायला खूप छान दिसतो. म्हणजेच मी जेव्हा मंगल कलश स्थापना केली माझ्या देवघरामध्ये तर खरंच त्याचे जे पॉझिटिव्ह इफेक्ट्स आहेत तर ते खूप मला
जाणवले. म्हणजेच सुरुवातीला मी जेव्हा इथे नवीन आलो होतो तर तेव्हा मी मंगल कलशाची स्थापना केली नव्हती आणि अशा प्रकारे देवघर देखील नव्हतं. पण नंतर जसं म्हणजेच मी आता मला बरेच दिवस झाले इथे, म्हणजेच आता इथे येऊन मला 10-11 महिने झाले. तर आता जे देवघर आहे तर ते मी हळूहळू तयार केलं. म्हणजेच एकदाच संपूर्ण जे देवघर आहे तर ते मी तयार केलं नव्हतं. तर हळूहळू अशा प्रकारे मी चेंजेस केले आणि त्यानंतर फायनली आपलं जे देवघर आहे तर ते तयार झालं. कारण मला सेवा करायला देखील खूप आवडतं आणि मला म्हणजेच सेवा जर केली नाही तर मला त्या दिवशी अजिबात करमत नाही. त्यामुळे सकाळी पहिल्यांदा मी सेवा करून घेतो आणि त्यानंतर माझ्या दिवसाची सुरुवात करत असतो. त्याचबरोबर जी देवपूजा आहे तर ती देखील एकदम साधी आणि सोपी करत असतो. अशा प्रकारे माझी जी देवपूजा आहे तर ती एकदम साधी आणि सोपी असते. म्हणजेच काही मला जास्त वेळ लागत नाही. फक्त 10-15 मिनिटामध्ये माझी पूजा होऊन जाते आणि जे काही नित्यसेवेमधले 3 अध्याय वाचावे लागतात तर त्याची देखील आता बरीचशी मला प्रॅक्टिस झालेली आहे. त्यामुळे ते देखील म्हणजे 10-15 मिनिटामध्ये वाचणं होऊन जातात. त्यामुळे जास्तीत जास्त म्हणजे अर्धा तास मला लागतो पूजेला आणि त्यानंतर मग मी माझे बाकीचे जे काम असतात म्हणजे जो स्वयंपाक बनवणं आहे किंवा जे काही मला दुसरे म्हणजे आपल्या रूममधले कामं करायला लागतात, जी साफसफाई असते. खास करून म्हणजेच रविवारी मी जे काही वरची कामं असतात म्हणजेच जे काही किचनचं काम असतं म्हणजेच जिथे मी स्वयंपाकाचं पूर्ण सामान वगैरे ठेवतो तर ते देखील मला क्लीन करायचे असतात. त्याचबरोबर जे बेसिंग आहे तर ते देखील मी क्लीन करून घेतो. जो किचनचा ओटा आहे तर तो देखील मी क्लीन करून घेतो. म्हणजेच रविवारी मला बराचसा टाईम मिळून जातो. त्यामुळे जी वरची कामं असतात तर ती मी करून घेतो. म्हणजेच जे काही साफसफाई असते किंवा रूमची साफसफाई असते किंवा जाळे वगैरे काढणं तर ते देखील मी रविवारीच करून घेतो. तर तुम्ही बघू शकता तर आता जे माझे नित्यसेवेमधले 3 अध्याय वाचायचे राहिले होते तर ते देखील मी वाचून घेतले. त्यानंतर महाराजांची मी एक माळ जप पहिल्यांदाच करून घेतो. यानंतर जी महाराजांची आरती आहे तर ती मी करून घेतो आणि त्यानंतर जे काही आता उर्वरित काम होते तर त्याला मी सुरुवात करतो. तर तुम्हाला मी केलेल्या सेवा कशा वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओंसोबत. तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. आणि तुम्हाला कोणतेही प्रश्न जर असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा. मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आणि हे जे नित्यसेवेचं पुस्तक तुम्ही बघत आहात तर गेले म्हणजे 2 वर्ष झाले मी हे पुस्तक माझ्याजवळ आहे. म्हणजेच मी जेव्हा शिक्षणासाठी बाहेरगावी होतो तर तेव्हाच मला तिथे स्वामींबद्दल कळालं आणि स्वामी सेवा मी तेव्हापासूनच करतो. त्यामुळे जिथे मी राहत होतो शिक्षणासाठी तर तिथल्याच मी स्वामी केंद्रामधून हे पुस्तक घेतलं होतं आणि अजून हे पुस्तक माझ्याजवळ आहे. म्हणजेच आपण जशा प्रकारे ते पुस्तक ठेवतो तर तशा प्रकारे ते राहतं. म्हणजेच आपण जर त्याची काळजी घेतली तर ते जशाच तसं राहतात.